धम्मबंधुनी भगिनींनो, आपण सुरुवातीला लक्षात घेतलं की संस्कारांमुळं मनुष्य आपल्या बुद्धीचा वापर करण्यास सक्षम होत नाही. अनेक चुकीचे संस्कार लहानपणापासून होतात. जे चुकीचे आहे ते पुढे कळायला लागलं, समजायला लागलं तरीसुद्धा मनुष्य हटवादीपणानं त्यांना चिकटून राहतो. एक तर धर्माच्या नावानं राहतो किंवा देवाच्या नावानं राहतो किंवा समाजाच्या प्रभावामुळं, दबावामुळं तो त्या गोष्टींना चिकटून राहतो. त्यामुळं माणसाच्या बुद्धीचं काम हे योग्य प्रकारे पार पडत नाही. तो स्वतःला न्याय देऊ शकत नाही, जगाला न्याय देऊ शकत नाही. तो अशा प्रकारे एक समस्या होऊन बसतो आणि यालाच आपण व्यवहारामध्ये मान्यता म्हणतो. ज्या विशिष्ट वातावरणामध्ये मनुष्य जन्मतो, वाढतो, आजूबाजूचं जे काही ऐकून बघून शिकतो त्याचा त्याच्या मनावरती परिणाम झालेला असतो आणि त्याप्रमाणे वागण्याची, जगण्याची त्याला सवय लागलेली असते, हॅबिट झालेली असते त्याला. हे हॅबिट होणं, सवय लागणं हा दोन अर्थानं एकतर चांगला प्रकार आहे किंवा वाईट प्रकार आहे. सवय लागली ती सकारात्मक असेल तर विकासाकडे नेते, म्हणून सवय चांगली असते. परंतु सवय लागली त्यातून विकास होत नसेल, त्याच्या उलटे घडत असेल तर त्यामुळे अधोगती होते, म्हणून सवय वाईट आहे. पण दोन्ही अर्थानं मनुष्य सवयीच्या अधीन होतो आणि सवय ही त्याला नित्याच्या जीवनामध्ये पुढे पुढे ढकलण्यासाठी कारणीभूत होते, एक शक्तीही म्हणून त्याला लाभत असते. पण सवयीचं गुलाम होणं हे तितकं चुकीचं आहे. त्यामुळं सवयीचे आपण गुलाम आहोत की नाही हे मनुष्य सहसा तपासून पाहत नाही आणि तसाच जगतो, म्हणून तो समस्या होऊन जगतो स्वतःसाठी आणि त्याच पद्धतीनं दुसऱ्याशी वागतो, त्या माध्यमातून, त्या भावनेतून दुसऱ्याशी वागतो, म्हणून तोही समस्याच होतो. तर अशा तऱ्हेनं मनुष्य स्वतः एक समस्या आहे हे पण सुरुवातीला लक्षात घेतलं. आणि त्या समस्येतून जर मुक्त व्हायचं असेल तर माणसाला काही संकल्प करावे लागतात, काही निर्धार करावे लागतात जगण्याचे. आणि बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये म्हणून एक छोटंसं प्रकरण लिहिलेलं आहे 6 परिच्छेदाचं आणि त्यामध्ये मुख्यतः हाच विषय मांडलेला आहे. टायटल त्यांचं आहे नीड फॉर मेकिंग गुड रेझोल्युशन्स. गुड रेझोल्युशन्स, शुभ संकल्प करण्याची आवश्यकता. जर माणसानं संकल्पच केला नाही तर लक्षात घ्यायचं तो आहे तिथेच थांबतो, त्याची कुठलीही प्रगती होत नाही. संकल्पाला अनेक शब्द वापरले जातात पर्यायी. आकांक्षा म्हटलं जातं, इच्छा म्हटलं जातं, महत्त्वाकांक्षा म्हटलं जातं, ध्येय म्हटलं जातं. अशा अनेक शब्दांनी हा संकल्प जो आहे तो प्रकट होतो. पण संकल्प म्हणजे मनाचा निर्धार, करायचंच या प्रकारची जिद्द जेव्हा मानसिकदृष्ट्या आपल्यामध्ये निर्माण होते तेव्हा तो संकल्प बनत असतो. आणि हे संकल्प हा शुभ असला पाहिजे, म्हणजे सकारात्मक असला पाहिजे. हा बुद्ध धर्माचा मुख्य दृष्टिकोन आहे. नकारात्मक असता कामा नये. सकारात्मक संकल्प असेल तर तो प्रगतीस कारणीभूत होतो, नकारात्मक असेल तर त्याची अधोगती होणारच, त्याबद्दल काहीही वाद नाही. आणि म्हणून संकल्पाबद्दल इथे प्रामुख्यानं म्हटलेलं आहे. तसं आपण थोडंसं आर्य अष्टांगिक मार्गाकडे नजर टाकली तरी आपणाला त्याचं दुसरं अंग सम्मा संकल्प असं म्हटलेलं आहे, सम्यक संकल्प म्हटलेला आहे. थोडीशी गंमत आहे पहा त्याच्यामध्ये की पहिलं अंग बुद्ध धर्मातलं आहे सम्मा दिठ्ठी, सम्यक दृष्टी. जसं आहे तसं पाहणं,
जसं आहे तसं जाणणं, त्याचं अंतरंग लक्षात घेणं, पक्की जाणीव करून घेणं, सर्वांगानं ते समजणं, विपස්සती, अगदी वरवर जे दिसतंय त्याच्याही पलीकडे जाऊन त्याची असलीयत तपासणं, त्याला विपස්සना म्हणतात. विपස්සती, त्यापासून शब्द निर्माण झाला विपස්සना. तर अशा तऱ्हेनं सर्वांगीण जाणीव करून घेणं, जाणणं, समजणं, लक्षात घेणं, याला बुद्धानं पहिलं स्थान दिलेलं आहे. नो फॉर दाय सेल्फ, स्वतः जाणा, ही बुद्धाची भूमिका आहे. कुठलाही धर्म ही सांगत नाही, कोणताही धर्म हे सांगत नाही, लक्षात घ्या. सर्व धर्म म्हणतात माना, आम्ही जे सांगितलं त्यावरती विश्वास ठेवा, त्याचा स्वीकार करा आणि त्यात जे सांगितलेलं त्याप्रमाणे वागा. यापेक्षा तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही. जे सांगितले ते खरं आहे की खोटं आहे विचारायचं नाही. योग्य आहे की अयोग्य अजिबात तपासायचं नाही. खरं खोटं पाण्याच्या फंदात पडायचं नाही. काही शंका निर्माण झाली तर ती सुद्धा विचारायची नाही. जसं आहे तसं मानायचं, कबूल करायचं आणि जे धर्मात सांगितलं आहे त्याप्रमाणे वागायचं. यापेक्षा माणसाला दुसरा कुठलाही अधिकार नाही. आणि या दृष्टीनं जर बघितलं तर प्रत्येक मनुष्य धर्माचा गुलाम बनलेला आहे. एन्स्लेवमेंट आहे, गुलामगिरी आहे. प्रत्येक धर्मानं माणसाला गुलाम बनवलेला आहे. माना, विचारायचं नाही, जाणायचं नाही, समजून घेण्याचं नाही, प्रश्न विचारायचा नाही. स्वर्ग आहे की नरक आहे की विचारायचं नाही. देव सर्व करतो का विचारायचं नाही. तो आहे की नाही विचारायचं नाही. म्हणजे माणसाची जी मूळ शक्ती आहे बुद्धिमत्ता, ज्या शक्तीच्या बळावरती तो जाणू शकतो, समजू शकतो, विचार करू शकतो, ठरवू शकतो, वागू शकतो, जीवनातला अनुभव त्या शक्तीच्या बळावरती तो घेऊ शकतो, अशी अत्यंतिक महत्त्वाची शक्ती सर्व धर्मांनी निष्क्रिय केलेली आहे, निरुपयोगी केलेली आहे आणि माणसाला त्याचा वापर करण्यापासून थांबवलेला आहे. बुद्धानं स्वतःच्या अनुभवातून हे जाणलं की ही अविद्या आहे, हे अज्ञान आहे, हे माणसावरती लादलेलं आहे आणि त्यामुळं हे धर्म आणि त्यांची शिकवण माणसाच्या कल्याणाची ठरत नाही, त्याच्या हिताची, त्याच्या सुखाची ठरत नाही. माणसाचं हित आणि सुख हे या शिकवणीतून साध्य होत नाही. ते जर साध्य करायचं असेल तर माणसाची मूलभूत जी क्षमता आहे, जी एनर्जी त्याच्याजवळ आहे, त्याचाच वापर केला गेला पाहिजे आणि ती आहे मनशक्ती. आणि म्हणून बुद्धानं पहिलं सांगितलं की त्या मनाच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करा. सम्मा दिठ्ठी, दिठ्ठी याचा अर्थ प्रत्यक्ष पाहणं. परंतु पाहणं कसं, अंतरंग सह ते जाणणं, म्हणून जाणणं हा त्याचा अर्थ आहे. आणि बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये सम्यक दृष्टीचा अर्थ अंडरस्टँडिंग असा दिलेला आहे. राईट अंडरस्टँडिंग, जसं आहे तसं जाणणं. वस्तू असेल त्या वस्तूला वस्तू म्हणून जाणा. तुम्ही स्वतःच्या मनाचं काही वेगळं गुण वैशिष्ट्य त्याला चिकटवू नका, त्याची गरज नाही. आणि हे भारतामध्ये होतं आहे पहा. कुठलंही तुम्ही देऊळ बघितलं, मंदिर बघितलं की तिथे फक्त निर्जीव पदार्थाच्या वस्तू असतात किंवा मूर्ती असतात. निर्जीव वस्तू असतात. ती मूर्ती दगडाची असो, मातीची असो, सोन्या चांदीची, कशाची असो, निर्जीव पदार्थ आहे तो. त्याच्यामध्ये कुठली चेतनाशक्ती नाही, कुठली आदान प्रदान करण्याची ताकद नाही, काही समजून घेण्याची कुवत नाही. निर्जीव पदार्थ म्हणजे निर्जीव पदार्थ, जसा आहे तसा पडून राहील. असं असून सुद्धा या देवळांना, त्या मूर्तींना या भारतातले लोक जिवंत दैवत मानतात, अलौकिक शक्ती मानतात. ह्या शक्तीला नवस केला तर ती पावते, आपल्या मनोकामना पूर्ण करते, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करते
आपलं रक्षण करते संस्था याच्यातून, अशा अनेक प्रकारच्या कल्पना त्यांनी त्या दगडाधोंड्याला चिकटवलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे इथला मनुष्य धर्माच्या नावानं अशा मर्त्य गोष्टीचा म्हणजे निर्जीव पदार्थांचा गुलाम झालेला आहे. डू अंडरस्टँड दिस? अतिशय महत्त्वाची भूमिका आहे ते. आणि ही गुलामगिरी माणसाच्या सर्व दुःखाचं कारण आहे. म्हणून कुठल्याही धर्मानं जगामध्ये न्याय निर्माण केला नाही. न्याय फक्त ठराविक मर्यादेमध्येच, त्या वर्तुळामध्येच, त्या धर्माच्या परिघामध्येच, त्या धर्माच्या बाहेर अन्याय. म्हणून सर्व धर्मांनी अशांती निर्माण केलेली आहे, अन्याय निर्माण केला आहे जगामध्ये, माणसाला न्यायापासून परावृत्त केलं आहे, त्याच्या माणुसकीचं हरण केलेलं आहे. माणसाची माणुसकी हिरावली गेलेली आहे धर्मांच्यामुळे. फक्त बुद्ध असे एकमात्र आहे की ज्यांनी हे जाणलं सत्य आणि त्या साऱ्या गोष्टी बाजूला सारून त्यांनी माणसाला मनुष्य म्हणून उभं करण्याचा प्रयत्न केला. आणि माणुसकी हे त्याचं सर्वश्रेष्ठ ध्येय ठरवून दिलं की तुला फक्त याच पद्धतीनं जगणं शक्य आहे ज्यामध्ये तुझं हित होईल, ज्यामध्ये तुझं सुख सामावलेलं आहे. दुसरा कुठलाही मार्ग नाही. म्हणून जसं आहे तसं बघ, जाणण्याचा प्रयत्न कर. म्हणून सम्मादिठ्ठी, सम्यक दृष्टी. म्हणजे बुद्धानंच फक्त माणसाला डोळे दिले पाहण्याचे. बाकीच्या सर्व धर्माने सांगितले डोळे बंद करा, आम्ही म्हणतो ते करा. हा एवढा मोठा फरक आहे बुद्ध धर्माने बाकीच्या धर्मांच्या मध्ये. आणि मग लागलीच पुढचं आर्य सत्यामधलं अष्टांगी मार्गामधलं दुसरं अंग आहे सम्मा संकल्पो, सम्यक संकल्प. निर्धार करा, निश्चय करा, ठरवा की मी अशाच पद्धतीनं वागेल, वेगळ्या पद्धतीनं वागणार नाही. जे सत्य आहे, जे समजते, जे जाणते, ज्याची खात्री पडते ते स्वीकारेल. ज्याच्याबद्दल कुठलीच खात्री नाही त्या गोष्टीच्या नादी लागणार नाही, कल्पनेच्या मागे धावणार नाही, कुठल्या तरी भ्रमामध्ये वावरणार नाही. वस्तुस्थिती जशी आहे तशी पाहिल आणि त्याप्रमाणे वागेल. म्हणून सम्यक संकल्प बुद्ध धर्मामध्ये फक्त आहे, बाकी कुठल्या ह्याच्यामध्ये संकल्प नाही. तिथे आहेत संकल्प ते सारे अज्ञानाचे आहेत, अंधश्रद्धेचे संकल्प आहेत. माणसानं जगायचं कशासाठी? तर प्रत्येक मनुष्य जगतो आत्ता सुखानं जगावं, सुख मिळावं म्हणून जगतो. ही माणसाची भूमिका. कोणी त्याला अपवाद नाही. पण कुठलाही धर्म माणसाला आता जीवात जीव असताना सुख देत नाही, देण्याची भाषा करत नाही, ते मिळेल असं सांगत नाही. प्रत्येक धर्माची भाषा आहे सुख मेल्यानंतर. माणसाची गरज काय? आत्ता. आणि हा सारा उधारीचा मामला. आणि उधारीमध्ये काय होतं? दिवाळं निघतं. त्याप्रमाणे साऱ्या माणसांचं दिवाळं निघालेलं आहे. म्हणून सर्व धर्म दिवाळखोर धर्म आहेत. माणसं लक्षात घेत नाहीत ते. बुद्धाचा धर्म दिवाळं काढत नाही, तो खऱ्या अर्थाने माणसाला एनरिच करतो, श्रीमंत करतो. हा फार मोठा फरक त्याच्यामध्ये आहे. तर सम्यक संकल्प करणं गरजेचं आहे. तू ठरव काय करायचं ते. ज्याप्रमाणे ठरवशील करशील ते होणार आहे याची बुद्धानं खात्री दिलेली आहे. आणि म्हणून शुभ संकल्प हे बुद्ध धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. संकल्प करण्यासाठी धम्माची दीक्षा घ्यावी लागते की मला बुद्धाचा आदर्श आहे तो स्वीकारायचा आहे, त्या पद्धतीनं माझं जीवन घडवायचं आहे. संकल्प करायचा, त्यासाठी बुद्धाचा अनुभव मला गिरवायचा आहे, तो प्रत्यक्ष माझ्या कृतीमध्ये आणायचा आहे. संकल्प करायचा आहे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. आणि त्यासाठी संघाचं साह्य मला लाभतं आहे, ते मला घ्यायचं आहे, त्यापासून दूर राहायचं नाही. म्हणून संघं शरणं गच्छामि. हा संकल्प जो करतो तो बौद्ध बनतो. ज्यानं हा संकल्पच केला नाही, त्यानं कितीही अगदी छाती ताणून म्हटलं की मी बौद्ध, तरी तो शून्य इतका सुद्धा बौद्ध नाही, हे आपण लक्षात घ्यायचं. म्हणून आजचा तमाम बौद्ध समाज जो आहे किमान भारतामधला बौद्ध नाही. फार थोडे लोक असतील त्याच्यामध्ये, हाताच्या बोटावरती मोजल्या इतकी असतील कदाचित, जे गंभीरपणे ही गोष्ट जाणतात आणि त्याप्रमाणे जगतात. परंतु मेजॉरिटी लोक आहेत
ज्यांनी संकल्पच केलेला नाही, ठरवलेलंच नाही की मला असं वागायचं म्हणून, आणि तो संकल्प करणं, तसं ठरवणं म्हणजे धम्माची दीक्षा घेणं. दीक्षाच घेतली नाही त्यांना तुम्ही काय म्हणणार? संकल्पच केला नाही, त्यांनी ठरवलंच नाही, आणि तरी आम्ही स्वतः बळच त्यांना म्हणतो जन्मानं बौद्ध. जन्माला बरोबर संकल्प केला का? लहान वयात बाळ म्हणून जन्मासाला लागली, संकल्प झाला का? ठरवलं का? नाही ना. म्हणजे आपणही आपल्या बुद्धीचा कितीही केविलवाना वापर करतोय तो पहा ना. आपण आपल्या बुद्धीचा केविलवाना वापर करतो, म्हणजे आपलीच कीव आपण करावी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अतिशय भयंकर दोष आहे मनुष्य जीवनामध्ये हा. म्हणून संकल्प करणं हे फार गरजेचं आहे. आणि इथे जे संकल्प सांगितलेले आहेत ते नेमके सकारात्मक आहेत, पॉझिटिव्ह, कुशल. आता कोणते संकल्प सांगितले ते पहा. ही माहिती अंगुत्तर निकायाच्या सत्तक निपातामध्ये आलेली आहे असं संदर्भामध्ये सांगितलं आहे, परंतु प्रत्यक्षात ती तिथे आलेली नाही. कारण संपूर्ण अंगुत्तर निकाय मी चाललेलं आहे, बारकाईनं तपासलेलं आहे, त्याच्यामध्ये हे आलेलं नाही. हे कदाचित सुत्त निपातामधल्या किंवा सुत्त पिटकामधल्या एखाद्या वेळेस मध्यम निकायामध्ये आलेलं असेल तर तो मध्यम निकाय काही मी अजून बघितलेला नाही, पण पुढच्या वेळेस तो सर बघून येईल. परंतु हे संकल्प अतिशय महत्त्वाचे आहे, आणि गृहस्थधर्मी माणसानं, सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या माणसानं ते संकल्प करणं फार आवश्यक आहे. पहिला संकल्प केला सांगितला आहे बुद्धाला. एके समयी श्रावस्तीतील जेतवनात राहत असताना भगवान बुद्धांनी भिक्षूंना उद्देशून म्हटलं की हे भिक्षूंनो, पवित्र आणि सुखी जीवन जगण्यासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पवित्र व सुखी जीवन जगण्यासाठी, शब्दप्रयोग पहा लक्षात घ्यायचे. पवित्र आणि सुखी जीवन जगण्यासाठी जर माणसाला स्वतःच्या सुखाची खरंच चाड असेल, चिंता असेल, काळजी असेल, तर त्यानं या शब्दप्रयोगाची दखल घेतलीच पाहिजे की सुखी जीवनासाठी हे संकल्प करायचे आहेत, हा निर्धार करायचा आहे. स्वतःच्या सुखी जीवनासाठी दुसऱ्यांचा विचार करण्याची गरज नाही. त्यामुळे पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. बौद्ध म्हणणाऱ्या माणसानं जर असं केलंच नाही तर त्याला कसं बौद्ध म्हणायचा हा प्रश्न आहे ना, फार मोठा प्रश्न आहे. तर मग आजचा बौद्ध समाज मुळात बौद्ध नाहीच, तो त्या जातीला चिकटून बसलेला आहे, जातीला धरून बसलेला आहे. तो जातीलाच मानतो, जातीवरतीच विश्वास ठेवतो आणि जातीच्या नावानंच मिरवतो तो. बुद्ध धर्माशी त्याचा काहीच संबंध नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. इतक्या बारकाईने मी ते सर्व बघितलेलं आहे. आय डोंट ॲक्सेप्ट एनी बुद्धिस्ट ॲज अ बुद्धिस्ट बिकॉज ही इज कॉलिंग हिमसेल्फ बुद्धिस्ट. केवळ स्वतःला बौद्ध आहे असं म्हणतो त्या माणसाला मी मुळीच बौद्ध समजत नाही. समजण्याची गरजच नाही, ती वस्तुस्थिती नाही, ते सत्य नाही, ते खोटं आहे. संकल्प केलेला नाही म्हणून तो बौद्ध नाही. साधा आणि सरळ उत्तर विषय आहे. आणि स्वतः जीवन सुखी व्हायचं, सुखी करायची याची त्याला कदरच नाही. आपल्या सुखाची सुद्धा त्याला चिंता नाही, तो आहे तसाच जगत राहतो, फक्त मिरवत राहतो बौद्ध म्हणून, बाकी त्याला काही अर्थ नाही. मग कोणते शुभ संकल्प करावेत हे मी तुम्हाला सांगतो, ते ऐका असं बुद्ध म्हणतात. आणि पहिला शुभ संकल्प सांगितला आहे, मोठा मजेशीर आहे. असा शुभ संकल्प करा की आयुष्यभर मी आपल्या मातापितरांचं परिपालन करीन. कुठून सुरुवात झाली? घरातून. माणसाचं जास्तीत जास्त आयुष्य कुठे जातं? घरात. मनुष्याचा जास्तीत जास्त वेळ कुठे वापरला जातो? घरात. मग जिथे जास्तीत जास्त वेळ माणसाचा जातो आयुष्याचा, ते ठिकाणच जर ठीक नसेल तर
दुःखच दुःख आहे. काही शंका याच्या बाबतीमध्ये? आणि मग आजूबाजूला आपण बघितलं, आपल्याही मनामध्ये डोकावलं, तर आपल्याला हा प्रश्न विचारावा लागेल की माझ्या आईबापांच्याकडे पाहण्याची माझी दृष्टी कोणती आहे, त्यांच्याशी वागण्याची माझी भूमिका कोणती आहे. जर हे स्पष्ट नसेल तर गडबड आहे. का गडबड आहे? फार महत्त्वाचं कारण आपल्याला बुद्ध धर्मामध्ये इतर ठिकाणी पाहायला मिळतं. आई एक अशी व्यक्ती आहे, वडील ही अशी दुसरी व्यक्ती आहे की त्यांच्यामुळंच आपलं जिवंत राहणं शक्य झालेलं आहे. जिवंत राहणं, जन्मास आल्यानंतर माणसाला जिवंत राहण्याची गरज असते आणि जिवंत राहून जगण्याचीही त्याचीही अवस्था प्राप्त होईपर्यंत त्याच्याकडे पाहण्याची, लक्ष देण्याची, संगोपन करण्याची गरज असते. आणि हे आईवडिलांच्या शिवाय कोणी करू शकत नाही. ज्यांनी आपल्याला जगण्यासाठी समर्थ केलेलं आहे, थोडक्यामध्ये आपल्याला जीवन दिलेलं आहे, हे जीवन दान आहे, लक्षात घ्या. जन्मास तुम्ही कसे आला तो भाग वेगळा, कुठून आला तोही प्रश्न विचारायची गरज नाही. परंतु जन्मास आल्यानंतर जीवन जगण्याची ताकद, जीवन जगण्याचं बळ, जीवन जगण्याची योग्यता जर कोणी आम्हाला दिली असेल तर ती आईवडिलांनी दिलेली आहे. हे खोटं आहे का? म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये जर आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार निर्माण झाला, ते आपल्याला आवडेनसे झाले, ते आपल्याला नकोसे झाले, ते आपल्याला ओझं वाटायला लागलं, ते आपल्याला संकट वाटायला लागलं, व त्यांचा सहवास नको, त्यांच्यापासून दूर गेलं पाहिजे असं वाटायला लागलं, तर खोट कुठे आहे? खोट आपल्या मनामध्ये आहे. नकारात्मक निर्माण झालेली आहे, साधी गोष्ट नाही ती. आणि ही सर्वात पवित्र, सर्वात गंभीर स्वरूपाचं दातृत्व असणाऱ्या व्यक्तींच्याबद्दल जर आपल्या मनामध्ये नकारात्मकता निर्माण झाली तर संपूर्णपणे लक्षात घ्यायचं की आपण कोणाशीही सकारात्मक वागू शकत नाही आणि जीवन आपलं कधीही सुखी होऊ शकत नाही, कधीच. आणि आज आई वडील नको म्हणून किती समस्या समाजामध्ये आहेत ते पहा. तरुण तरुणीचं लग्न झालं की पहिली भाषा त्यांची येते वेगळं, कटकट नको कोणाची. हा तर प्रश्न आहे ना. ही नकारात्मकता घेऊन जो मनुष्य जगतो तो जीवनामध्ये सुखी होणं शक्यच नाही, अशक्य. कारण सुख दुःख त्याच्या स्वतःच्या प्रवृत्तीवरती अवलंबून आहे. ती काही बाहेरून मिळवण्याची गोष्ट नाही. बाहेरून तो संपत्ती गोळा करेल, पदार्थ गोळा करेल, वस्तू गोळा करेल, वाटेल ते गोळा करेल, पण त्या गोळा केलेल्या वस्तूमधून सुख मिळण्याचा काहीच भरोसा नाही आणि नाही मिळत आहे. शेवटी सुख आणि दुःख माणसाच्या मानसिक स्थितीवरती अवलंबून असतं, मानसिकतेवरती अवलंबून असतं. आणि ही मानसिकता जडवणं, घडवणं यामध्ये सहाय्य होतं दुसऱ्या माणसाचं, पदार्थाचं फार होत नाही, लिमिटेड असतं, मर्यादित असतं. म्हणून मानसिकतेच्या माध्यमातूनच मनुष्य जगू शकतो, सुख आणि दुःख अनुभवू शकतो. सुखाचा संबंध मानसिकतेशी आहे, सुखाचा संबंध भौतिक पदार्थांशी नाही. भौतिक पदार्थ फक्त थोडंसं सहाय्य करणारे आहेत, मदत करणारे आहे, थोडेफार उपयोगी पडणारे आहेत, परंतु त्यांची उपयोगिता मर्यादित आहे. अंतिमतः मानसिक अवस्था ही चिरस्थायी असते, ती चिरंतन असते. आणि म्हणून ज्यांचे परमोच्च उपकार आहेत अशा वडिलांच्या प्रती जेव्हा आपल्या मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण होते
तेव्हा फार मोठा दोष निर्माण होतो जीवनामध्ये, फार मोठा दोष निर्माण होतो. आणि त्या दोषानं पछाडलेली माणसं आयुष्यात कधीही सुखी होऊ शकत नाही. विवाह झाल्यानंतर नेहमी ताणतणाव निर्माण होतात घरात, आणि मग व्यवहारामध्ये आपण इकडून तिकडून कसं तरी समजावण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ही भानगड आहे. आता विवाह झाला की प्रामुख्यानं किमान हल्लीच्या काळामध्ये तरी ठीक आहे, शारीरिकदृष्ट्या तुम्ही एकपेक्षा दूर असाल, 2 गावामध्ये राहत असाल तुम्ही, काही बिघडत नाही तिच्यामुळे, पण तुमचे मानसिक संबंध कसे आहेत तो फार महत्त्वाचा प्रश्न आहे. मानसिक संबंध आपुलकीचे आहेत का, ते सन्मानाचे आहेत का, ते आदराचे आहेत का, ते तळमळीचे आहेत का, हा मुख्य निष्कर्ष आहे. वेगळं राहणं हा दोष नाही, ती गरजही आहे, तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्याच्यामध्ये काही चूक नाही. परंतु आपली मानसिकता काय आहे हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. जर आईवडिलांच्याकडे बघायचंच नाही, लक्ष द्यायचंच नाही, त्यांचं काही क्षेमकुशल विचारायचंच नाही, असा जर प्रकार असेल तर ती अतिशय वाईट गोष्ट आहे. जगाच्या इतिहासामध्ये वृद्धाश्रमाची गोष्ट मी कुठेच वाचली नाही. जे काही इतिहास वाचला जगाचा, कोणत्याच देशामध्ये कुठे वृद्धाश्रम होते असं कधी वाचलेलं नाही. हल्लीच्या जमान्यामध्ये सगळीकडे वृद्धाश्रमच. त्यामुळं माणसानं किती प्रगती केली हा प्रश्न निर्माण होतो ना. काही लक्षात ठेवलं, किती प्रगती केली आम्ही विज्ञान युगामध्ये. तो वी काढून टाकायचं, तिथे अ जोडायचा. अज्ञान युगामध्ये जगतो की असं परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता हे संघर्ष आहेत जीवनातले, ताणतणाव आहेत. हे ताणतणाव जर तसेच राहिले, सुख होणार आहे की दुःख? दुःखच होणार आहे. कुणी निर्माण केलं? आपण निर्माण केलं. इतका सरळ मामला आहे तो. आपल्याला आपल्या सुखाची पर्वा नाही असा त्याचा अर्थ होतो. एखाद्या सुनेला सासू घरामध्ये का चालू नाही? व्यावहारिक कारण सांगतो, स्वभाव चांगला नाही, आरेरावी करते, छळते, अमुक करते, तमुक करते. गोष्ट खरी आहे. त्या सासूला विचार, असं का करते? काय उत्तर आहे तिचं? आम्ही कधीतरी बहू होतो म्हणे, आमच्या सासून आम्हाला असंच छळलं, मग आता आमची टर्न आली, पाळी आलेली आहे आपल्या सुनेला छळण्याची, तुम्हाला सहन करायला काय झालं? अरे, हे काही न्याय आहे? हे काही शहाणपण आहे? उलट आपला छळ झाला तर त्या महिलेनं लक्षात घ्यायला पाहिजे की त्या वागण्यामुळं मला त्रास झाला, मी माझ्या सुनेशी तसं वागायला नको. सासूला एवढी अक्कल यायला पाहिजे की नाही? ते आपोआप येते का? कुठेतरी शिकावीच लागते. पण शिकायचंच नाही. घरात काही भांडण झालं की देवाला जाऊन साकडं घालायचं. रे काय उपयोग त्या दगडाच्या पुढे बसून? दगड काही उपयोगाचा नाही, काही मदत करत नाही. तुम्ही दगडाकडे म्हणता आणि माझं भांडण मिटव. म्हणजे इतका पागलपणा या देशामध्ये आहे. हा पागलांचा देश आहे असं मी मुद्दाम म्हणतो, आणि मला काही वाईट वाटत नाही तसं म्हणण्यामध्ये, की मेजॉरिटीला भारतामध्ये पागल आहेत. हा भारत म्हणजे एक पागलखाना आहे. तर याबद्दल अधिक काही विशेष बोलण्याची गरज नाही. आईवडिलांच्याबद्दल जर रिस्पेक्ट नसेल, आदर नसेल, त्यांची चिंता वाहण्याची जर आपली नियत नसेल, तर लक्षात घ्यायचं की आपण स्वतःचे एक समस्या निर्माण झालो आहोत. आपण स्वतःचे एक प्रश्न आहोत, आणि या प्रश्नामध्ये पडलो आपण तर आपण जीवनात कधी सुखी होणार नाही. म्हणून मंगलसूत्रामध्ये म्हटलं आहे, माता पितू उपठाणं, आईवडिलांना आधार देणं, त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहणं, हे जीवनातलं मंगल आहे. सर्वात उत्तम मंगल आहे. एतं मंगलमुत्तमं.
त्यामुळे पहिला संकल्प इथे दिलेला आहे. बौद्ध कुटुंबांच्या मध्ये हे असं वातावरण असायला पाहिजे, ते बाकीच्या लोकांना तसं दिसायला पाहिजे. तसं दिसल्यावरती बाकीचे लोक अक्कल शिकतील की आपलं काही चुकतं आहे, हे लोक बरोबर आहे, त्यांच्यासारखं वागलं पाहिजे. माणुसकीचा संसर्ग त्यांना झाला पाहिजे. पण आता आपल्याकडेच नाही म्हटल्यावरती दुसऱ्याकडे काही पाण्याची गरजच नाही ना. ठीक आहे, तर त्याच्यावरती जास्त काही खोला जाण्याची गरज नाही आहे, इतका सोपा आणि साधा विषय आहे. आणि मग दुसरा त्यांनी मुद्दा मांडलेला आहे, संकल्प काय करायचा, तर मी माझ्या कुळाच्या कुलपतीचा आदर करेल. कुलप्रमुख थोडक्यामध्ये आपल्या समाजातील, आपल्या नातलगांमधील जे कोणी ज्येष्ठ आहेत त्या ज्येष्ठांचा आदर करेल. त्यांच्याशी तुसडेपणानं वागणार नाही. महल्लकांचा आदर करण्याची शिकवण बुद्धाने सप्तपरिहनीय धम्मामध्ये वज्जी लोकांना दिलेली आहे. त्याचा संबंध इथे पोचतो. आता पूर्वी कसं आहे की कुटुंबाचा कोणी कर्ता मनुष्य असायचा, आजही प्रामुख्याने आहे, तशी पद्धती फार बदललेली नाही. ते घरामधल्या कर्त्या माणसाचं ऐकलं पाहिजे, आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट असते. कारण जबाबदारी असल्यामुळं कर्त्या माणसाला सगळीकडून विचार करून काही करावं लागतं. जो प्रत्येकाला करता येईल असा काही भरोसा नसतो. म्हणून हा व्यवहाराचाही भाग आहे आणि या नैतिकचा सुद्धा भाग आहे की सकारात्मकता जोपासण्यासाठी आपल्याला आपल्यापेक्षा ज्येष्ठांचं ऐकलं पाहिजे. आपल्या कुटुंबातील, आपल्या नातेगोत्यातील जे काही असे थोर आहेत त्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांचा संपर्क ठेवला पाहिजे. तिसरा मुद्दा आहे, मी माझी वाणी सदैव मृदू राहील, मृदू ठेवील असं पाहिजे होतं. तर अनुवादामध्ये जरा गडबडी होतातच, कारण इथे इंग्लिशमध्ये काय म्हटलेलं आहे, मे आय बी ऑफ जेंटल स्पीच, म्हणजे माझी वाणी मृदू असावी किंवा मी मृदू बोलणारा व्हावा, प्रिय बोलणारा व्हावं किंवा होईल. तर प्रिय बोलणं. आणि लागली चौथा मुद्दा म्हटला आहे, मी कोणासंबंधी वाईट बोलणार नाही. बोलणं हे जगामध्ये व्यावहारिक दुःख निर्माण करण्याचं सर्वात मोठं कारण आहे. मनुष्य जबाबदारीनं बोलत नाही आणि जबाबदारीनं बोलल्यामधून नाना प्रकारचं दुःख निर्माण होतं. म्हणून बुद्धानं 4 प्रकारच्या वाचा सांगितल्या ज्या माणसानं टाळल्या पाहिजेत. खोटं नाही बोलायचं म्हणजे नाही बोलायचं. आणि आज आपण काय म्हणतो, जग खोट्याचं आहे, खऱ्याचं नाही. ही आपली मान्यता आहे, हा आपला समज आहे. का तर मेजॉरिटी लोक खोटं बोलतात, खोटं वागतात हे आपल्याला माहीत आहे. आणि आपणही काही त्याच्यामध्ये कमी नसतो. आपण आपल्याप्रमाणे जिथे रेटायचं तिथे आपल्या रेटतच असतो. म्हणून खोटं बोलणं हे नक्कीच दुःखाला कारणीभूत होणार आहे, प्रश्न निर्माण होणार आहे, संघर्ष निर्माण होणार आहे, सुख तर निर्माण होणं शक्यच नाही. आता हे लक्षात घेता किमान माझ्यापुरतं तरी मला दुःख नको आहे, सुखच निर्माण व्हावं, म्हणून माझी वाचा मी शुद्ध ठेवेल. काय अडचण आहे, मी सत्यच बोलेल. बाकीचे काय करतात मला तिथे घेणं देणं नाही. शक्य होईल तेवढं, म्हणजे बुद्धी गहाण ठेवूनही सत्य बोलायचं नाही. बरं, जरा बुद्धीचा वापर करायचा, प्रज्ञा जागृत ठेवायची. कुठे फसवलं जातो का, कोणी गैरफायदा घेत आहे का, याकडे लक्ष ठेवायचं आणि सत्य बोलायचं. नाही तर उठसूट आपलं हरिश्चंद्रासारखं सगळीकडे सत्य बोलत राहायचं नाही. ती थोडीशी काळजी घेतली पाहिजे, कारण प्रज्ञेची साथ पाहिजे ना. म्हणून सत्यच बोलेल. किमान जी जवळची माणसं आहेत, नात्यातली माणसं आहेत, कुटुंबातली माणसं आहेत, समाजामधली माणसं आहेत, त्यांच्याशी मित्रमंडळी आहेत, त्यांच्या मी सत्यच बोलेल, खरंच बोलेल, असं वागायला कोणती अडचण आहे.
खऱ्यातून माणसाचा विश्वास पटतो, खऱ्यातून विश्वास पक्का होतो, खोट्यातून विश्वास तुटतो. तुटलेलं जोडता येत नाही, त्यातून फक्त दुःख निर्माण होतं, एक दिवसासाठी नाही, पुढे कायम. म्हणून खोट्यामध्ये दोष काय आहे? तुटण्याचा धोका आहे, कायमचं दुःखाचं एक कारण बनण्याचा धोका आहे. काही लक्षात येतं आपल्याला? आणि मला जो दुःख नको आहे ना, मी का निर्माण करावं? याचा अर्थ मी बेजबाबदार आहे, हिंमत नाही माझ्यामध्ये जबाबदारी घेण्याची आणि वागण्याची, स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या सुखासाठी. धम्माच्या आचरणाचा संबंध कुठे येतो तो पहा. सम्यक संकल्प, तो निर्धार मनामध्ये झाला पाहिजे. म्हणून प्रिय वाचा, आपण मागे बघितलं होतं, प्रिय वाचा असली पाहिजे. कठोर बोलायचं नाही, आरेरावी करायची नाही, धमक्या द्यायच्या नाही, हे सारं कठोर भाषेमध्ये येणार आहे. रागानं बोलायचं नाही, ते सारं कठोर भाषेमध्ये येणार आहे. फडुस्स वाचा म्हणतात त्याला. त्यानंतर पिसुनाय वाचा, म्हणजे एकाच दुसऱ्याला सांगणं, लावालावी करणं म्हणतो आपण त्याला. फार भयंकर गोष्ट आहे ते. चांगलं कोणाचं असेल तर ते आणखी 4 लोकांना सांगा, पण वाईट काही तुम्हाला कोणाचं माहीत झालं असेल तर ते तुमच्यापुरतं ठेवा, तिसऱ्या माणसाला सांगण्याची गरज नाही. हा नियम सर्वांनी पाळला पाहिजे. आणि आपली परिस्थिती कशी आहे माणसाची, वाईट कोणाचं काही कळलं की लागलीच आपण बातमीदारच बनून जातो, जर्नलिस्ट, आणि किती लोकांना सांगेल असा प्रयत्न करतो. दुःख निर्माण करतो ना आपण, तेवढ्या मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण होतात, तेवढी माणसं दुरावली जातात, तेवढ्या मनाच्यामध्ये शंका निर्माण होते, एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही दुःख निर्माण करतो. काही लक्षात आलं आपल्याला? ठीक आहे, सारी माणसं 100% चांगली कधीच असत नाहीत. वाईट कोणाच्याकडून काही ना काही घडतंच. पण एखाद्या वाईटामुळं तुम्ही त्या संपूर्ण माणसाला आणि त्यांच्या संपूर्ण जीवनाला बर्बाद करणार का? रद्द करणार नाही होऊ शकत. ते ती चूक सुधारणं, ते वाईट सुधारणं त्या माणसाच्या हातात आहे, त्याला ती संधी दिली पाहिजे. त्या वाईटासाठी तुम्ही त्याला कंडेम करू शकत नाही. काही लक्षात आपल्याला? हा माणुसकीचा मार्ग आहे, याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ही जर माणुसकी जोपासली नाही, माणसाला संधी दिली नाही, तर सुधारण्याचे कुठले मार्गच राहत नाही. इंग्लिशमध्ये म्हणाय, टू अर्र इज अ ह्युमन. चुकणं माणसाचा धर्म आहे, पण चुकाच करत राहायचं असा धर्म नको. चुका दुरुस्त करणं हा त्यातला महत्त्वाचा धर्म आहे. चुका होतील, पण चुका दुरुस्त करण्याची आपली हिंमत असली पाहिजे. आणि चुका दुरुस्त करण्याचे 2च मार्ग आहेत. एक तर झालेल्या चुकीबद्दल स्वतः पश्चाताप व्यक्त करणं. म्हणून कमीत कमी चुकलं तर सॉरी तरी म्हणा ना, काही अडचण आहे का? व्यक्त करा की चुकलंय माझं, सॉरी म्हणा. पण सॉरी म्हणायचं आपल्या किती जीवावरती येतं हे सर्वांना माहीत आहे. सर्वात अवघड गोष्ट कोणती, तर सॉरी म्हणायचं फार अवघड जातं लोकांना. आणि दुसरी गोष्ट दुरुस्ती करायची. आता तसं वागायचं नाही, ते आपलं मनात ठरवायचं, कोणा काही सांगण्याची गरज नाही. त्यामुळं झालेल्या चुका दुरुस्त होऊन मनुष्य पुढे जाऊ शकतो. जितकी वाणी सत्य असेल तितका फायदा, कठोरपासून दूर असेल, मृदू असेल तितका फायदा. पिसुनाय वाचा, लावालावी करायची नाही, याचं त्याला सांगायचं नाही, आग लावायची नाही. पण काही लोकांची आडनावच आहेत आग लावे. त्यांना मी कधी कधी विचारतो, तुम्ही कुठली आग लावता म्हणून. कारण माणसं फक्त अशीच नाव अशाच पद्धतीने वाचेच्या माध्यमातून आग लावण्याचं काम करतात.
म्हणून एक साधा सिद्धांत आपण लक्षात ठेवायचा आहे. कान भरणाऱ्यांपेक्षा काम करणाऱ्यावरती विश्वास ठेवा. कान भरणाऱ्यापेक्षा काम करणाऱ्यावरती विश्वास ठेवा. पण आपलं नेमकं उलटं आहे. आपण कार भरणाऱ्यावरती पहिला विश्वास ठेवतो, करणाऱ्याकडे तो ढुंकून पाहत सुद्धा नाही. म्हणून गणपती दूध प्यायला लागला की साऱ्यांचे कान तिकडे येतात. अरे गणपती दूध प्यायला, सारे मानायला तयार, एकदम कोणी शंका घ्यायला तयार नाही. आता तर म्हणजे जगन्नाथच आजारी पडला होता, डॉक्टर त्याला तपासायला गेला होता. आताची घटना आहे. MBBS डॉक्टर तो जगन्नाथाचा जो पुतळा मंदिरामध्ये त्याची तपासणी करतोय आपल्या स्टेटस्कोप लावून. तुम्ही काय म्हणणार काय या गोष्टीला? हे अज्ञान तर पराकुटीचं आहेच, पण तू जे करतात ते कदाचित लबाडी करत असावेत. दुसऱ्या लोकांनी ते मानावं सत्य म्हणून ते सोंग करत असावेत, ढोंग करत असावेत, असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ते केशव सीताराम ठाकरे जे म्हणत होते ते फार योग्य होतं. केशव सीताराम ठाकरे माहीत आहे? बाळ ठाकरेंचे वडील, हिंदू धर्माचे कट्टर वैरी आणि मुलगा हिंदू हृदय सम्राट, असं हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. त्यांनी काय म्हटलं, 1927 सालामध्ये पुस्तक लिहिलं त्याने, एक देवाची देवं आणि देवळांचा धर्म. त्यामध्ये काय म्हटलं आहे, इंग्रज सरकारनं सारी मंदिरं ताब्यात घ्यावीत, त्यामधल्या सर्व मूर्त्या गोळा कराव्यात आणि मुंबईला जसं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आहे तसं एक म्युझियम निर्माण करून तिथे साऱ्या ठेवून द्याव्यात आणि मंदिराच्या सर्व इमारती दवाखाने, शाळा, कार्यालय वगैरे अशा सार्वजनिक कार्यासाठी वापराव्यात. ही केशव सीताराम ठाकरे प्रबोधनकार यांची सूचना आहे, लिहिलेली आहे पुस्तकामध्ये. म्हणजे आज मी तुम्हाला जे सांगतो आहे की देवळांचा धर्म, देवळं ही अज्ञानाची मूळ ठिकाणं कशी आहेत हे या माणसानं तेव्हा सांगितलेलं आहे. हे अज्ञानाचं मूळ कारण आहे देशामधलं, हे समस्याचं मूळ कारण आहे, हे भांडणाचं मूळ कारण आहे. हटवा ते सारं. आज आम्ही हटवायला तयार नाही. आणि बौद्ध त्याच्यामध्ये आणखी पुढे त्यांनी हिंदूंची देवळं बघितली आणि बुद्धाची देवळं बांधायला सुरुवात केली. त्यामुळं नागपूरात बुद्धाची देवळं खूप आहेत पण विहार नाही. मग इमारत बांधायची, मूर्ती बसवायची, उद्घाटन करायचं, बस बुद्ध मंदिर तयार. त्याचा वापर जसे बाकीची देवळं तसा वापर, काहीतरी यायचं आपलं पूजा करायची, एवढ्या अगरबत्त्या लावल्या पाहिजे, एवढी मेणबत्त्या लावल्या पाहिजे, एवढी फुलं अर्पण केली पाहिजे, असा पंचांग केला पाहिजे. बस एवढं सारं नाटक झालं की आमचं बौद्ध धर्माचं काम संपलं. हा प्रकार आहे. बुद्धाचा धम्म मूर्तीपूजक नाही. मूर्तीच्या पुढे अगरबत्ती मेणबत्ती लावण्याची काही गरज नाही. ते एक ऑब्जेक्ट आहे, तो एक पदार्थ आहे, ती एक निर्जीव वस्तू आहे. आम्ही कल्पना केली बुद्ध असे असतील म्हणून, कल्पना आहे ती एक, ती पूजा अर्चा करण्याची गोष्ट नाही, हार घालण्याची गोष्ट नाही. पण तरी आम्ही ते करतो. मी बौद्ध राष्ट्रांमध्ये बघितलेलं आहे, सिनियर मोस्ट भिक्षू जे आहेत निराळ्या विहारामध्ये अजिबात नाहीत. बुद्ध मूर्तीच्या पुढे कधी पंचांग प्रणाम करत नाहीत, कधी फूल अर्पण करत नाहीत, कधी मेणबत्ती लावत नाहीत. काय म्हणतात, ओ दिस इज डेकोरेशन. बुद्ध विहारामधली मूर्ती सजावट, डेकोरेशन म्हणतात ते फक्त, त्यापेक्षा त्याला काही अर्थ नाही. तुम्ही जे आचरण करता तो धम्म आहे. आणि आपण मगाशी म्हटलं आहे, इमाय धम्मान धम्म पटिपत्तिया बुद्धं पूजे मे, की आचरण तुम्ही जेवढ्या प्रमाणात करता तेवढ्या प्रमाणात बुद्धाची, धम्माची, संघाची पूजा होते. बुद्धानं आचरणाला पूजा म्हटलेली आहे. आम्ही आचरण बाजूला ठेवलं
आणि मूर्तीच्या पूजेला आम्ही बुद्धपूजा म्हणतो. म्हणून जी काही वंदना आपण म्हणतो ती भिक्षूंनी नंतर लिहिलेली आहे. बुद्ध धर्माशी त्याचा काही संबंध नाही. वणगंध गुणोपेतं येतं कुसुम संततिंग वगैरे हे आम्ही आमच्या सोयीसाठी केलेलं आहे. धम्माशी काही संबंध नाही त्याचा. कारण बुद्धानं स्वतः सांगितलेलं आहे की ही मी काही मुक्तिदाता नाही, माझ्या नादी लागू नका, मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवतो आहे. काय आभार मानायचे असेल तर फार तर थँक्यू म्हणा. आपण बुद्धाला कधीच थँक्यू म्हणत नाही. म्हणजे जसे हिंदू करतात तसं आम्ही करतो. बुद्ध पावेल काही माणसं तुम्ही नारळ फोडताना बघितली आहेत. बुद्ध मूर्तीपुढे पहिला नारळ फोडायचा झेंड्यापुढे. त्या अमरावती जिल्ह्यामध्ये गेलो होतो एका गावाला, तिवसा नावाचं गाव. ते माझ्या पक्क लक्षात आहे. लग्न झालेले हे नवरा बायको आले तिथे विहारामध्ये दर्शन करायला. आल्याबरोबर बाहेर फ्लॅग होता, झेंडा होता. तिथे पहिला नारळ फोडला, मेणबत्ती लावली, नारळ फोडला. मग आपल्या विहारामध्ये अगरबत्ती मेणबत्ती लावली, फुलं अर्पण केली, तिथे दुसरा नारळ फोडला. म्हटलं छान काम आहे सारा. ते बुद्धाची मंदिर आम्ही केलेली आहेत. तर दुसरा जो मुद्दा आहे तो हा, माझी वाणी सदैव मृदू राहील, कोणासंबंधी वाईट बोलणार नाही. चौथा मुद्दा, आपल्याला वाईट बोलण्याशिवाय जमत नाही. आणि गप्पा मारत बसतो तेव्हा नेमकं हेच असतं. म्हणून बुद्धानं म्हटलं संप फलापा वेर म्हणे, गप्पा मारत बसायचं नाही, चकाट्या पिटत बसायचं नाही. स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून मी माझे अंतःकरण शुद्ध करून औदार्याने शुद्ध हस्ताने दान करण्यात आनंद मानत राहील. त्या अनुवादामध्ये माझे अंतःकरण स्वच्छ करेल असं म्हणून ते वाक्य पूर्ण केलं. आणि औदार्याने व शुद्ध मानाने दान करण्यात आनंद मानित राहील असं दुसरं वाक्य केलं. म्हणजे इंग्लिश वाक्याचे दोन भाग केले आहेत तर ते चुकीचे आहेत. स्वच्छ करीण्याच्याऐवजी स्वच्छ करून असं म्हणायला पाहिजे. कारण इंग्लिश पूर्ण वाक्य जे आहे ते असं आहे, क्लिअरिंग माय हार्ट ऑफ द स्टेन ऑफ सेल्फिशनेस, may I dwell at home generous, pure-handed, delighting in giving up, देण्यामध्ये दानामध्ये आनंद मानेत माझं अंतःकरण शुद्ध करून मी जगेल. स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून म्हणजे स्वार्थ साध्याच्या भावनेला पण कुठेतरी बंधन घातलं पाहिजे. औदार्यानं उदारपणे शुद्ध असताना दान करण्यात आनंद मानत राहिलं पाहिजे. आणि म्हणून दानाला बुद्ध धर्मामध्ये पराकुटीचं महत्त्व दिलेलं आहे. कुठल्याही माणसाचं धम्माचं आचरण सुरू होतं दानापासून. दान देणं म्हणजे दुसऱ्याची किंमत करणं आहे. दान देणं म्हणजे दुसऱ्याला मान देणं आहे. दान देणं म्हणजे दुसऱ्याबद्दल सद्भावना बाळगणं आहे. आणि आपण दान देतो म्हणजे त्यांच्या कामी पडत तो असं नाही, तर त्यांच्याशी ते नातं जोडण्यामध्ये, ती सकारात्मकता वाढवण्यामध्ये आपण योगदान देतो आहे आणि तशा प्रकारची आपली भावना वाढवतो आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून दानन ददंतु श्रद्धा आहे. देण्याची इच्छा असली पाहिजे. देण्याची वेळ आली तर देताना आनंद वाटला पाहिजे आणि दिल्यानंतर समाधान वाटलं पाहिजे की मी दिलं आहे म्हणून. पण हल्लीचा जमाना कसा आहे, वर्गणीचा जमाना आहे ना, त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी बरबाद. वर्गणी द्यायला किती लोकांना आनंद होतो, देण्यापूर्वी देण्याची इच्छा होते का, तिथपासून सुरुवात. वर्गणी देण्याची इच्छाच होत नाही. बरं देताना काय फार आनंद होतो का, दाखवण्यासाठी होतो. मनामध्ये चिडच असते, रागच असतं, नाखुशी असते. आणि दिल्यानंतर पुढच्या वर्षी विचारतो ना मागच्या वर्गणीचं काय केलं. म्हणजे डोक्यामध्ये कायम तोच मुद्दा की दिलं ते चुकीचं झालं, ते काही बरोबर झालं नाही. लक्षात आलं. म्हणून आजचा वर्गणीचा जमाना आहे आणि बौद्ध लोक चुकून त्या वर्गणीला दान म्हणतात हे लक्षात घ्या. ते दान नाही. त्या भ्रमामध्ये राहू नका. आपण चुकीचंच करता आहात. मंडळाला दान देता चुकीचं करता, धार्मिक कार्याला दान देता चुकीचं करता. ते दान नाही आहे, ती वर्गणी आहे, ते बंधन आहे.
कधी कधी माणसं लाजे काजेस्तव देतात, दुसरे देतात का मग मी काहीतरी दिलं पाहिजे म्हणून, लाजे काजेस्तव देण्याची इच्छा नसते. म्हणून आजही बौद्ध समाज दान द्यायला शिकलेला नाही असं माझं मत आहे. जर दान द्यायला शिकला असता तर आर्थिकदृष्ट्या हा समाज अतिशय प्रगत झाला असता. पण आर्थिकदृष्ट्या समाजाची बर्बादी झालेली आहे, धर्मकार्याची बर्बादी झालेली आहे. हा पुरावा आहे मी काय म्हणतो त्याचा, की हा मनुष्य दान द्यायला शिकलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. दान योग्य ठिकाणीच दिलं पाहिजे, अयोग्य ठिकाणी दान देऊन चालत नाही. नाच गाण्यासाठी, करमणुकीच्या करण्यासाठी मी का माझे पैसे खर्च करावेत? जगामध्ये आहे ना त्या सारे उपलब्ध सोयी. वाटेल तिथे जाऊन मनुष्य आपली करमणूक करू शकतो, वाटेल तिथे जाऊन मनुष्य संगीत ऐकू शकतो, वाटेल तिथे जाऊन तो मिरवणुकीमध्ये मिरवू शकतो. काही कमी आहे का जागांची? मी माझे कष्टाचे पैसे त्यासाठी का खर्च करावेत? करायचं असेल तर मी जाईल सिनेमा पाहायला, तेवढ्यापुरते खर्च करेल. पण 4 लोकांनी तेच करावं म्हणून मी माझे पैसे खर्च करायचे, आता वेडेपणा आहे. म्हणून सारी मंडळ असा वेडेपणा करतात, धम्माच्या नावानं चुकीचं काम करतात, दान करत नाही. ते फक्त लोकांच्यापासून म्हणूया की बरे जबरदस्तीनं वसूल करतात. त्याला वर्गणी म्हणा, काही म्हणा, काही म्हणा, नाव फक्त असतं गोंडस दान, काही दान नसतं याच्यामध्ये. काही लक्षात आपल्याला? म्हणून या समाजाची प्रगती नाही, समाजाचा विकास नाही. क्वालिफाईड लोक, विचारवंतांना सुद्धा कळत नाही की आपण दान देतो की काय करतो. डोक्यात वर्गणीचाच विचार असतो. जयंतीला कोणी मागायला येऊ तर आणखी कशाला मागायला येऊ. लोक जेव्हा मागायला आला ना, मग तिथपासून तोंड एवढंसं मागायला आला, आता कसं काय टाळायचं त्याला, इथपासून सुरुवात. तर स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून मी माझे अंतःकरण स्वच्छ करून औदार्यानं शुद्ध हस्ताने दान करण्यास आनंद मानत राहील, ही प्रवृत्ती माणसाची असली पाहिजे. हा 5वा संकल्प आहे. 6वा संकल्प त्याहीपेक्षा वेगळा आहे. आपल्याला जे लाभेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यात समाधान मानीन, वर मागण्यास योग्य असा मी पुरुष होईन. माझी योग्यता काय असेल? लोकांनी माझ्याकडे मागावं, लोकांनी माझ्यापासून अपेक्षा बाळगावी, लोकांना वाटावं की यांच्याकडे वर मागितला पाहिजे, यांच्याकडे कुठे सुख मागितलं पाहिजे, यांच्याकडे कुठेतरी सोय मागितली पाहिजे, असं लोकांना वाटावं. असं माझं चारित्र्य मी उभं करेल. काही लक्षात आपल्याला? एवढं दातृत्व असलं पाहिजे, एवढी दान देण्याची भावना असली पाहिजे. तर राजा हर्षवर्धनाची गोष्ट आपल्याला लक्षात येईल पाहिजे. 6व्या शतकामध्ये होऊन गेलेला बौद्ध राजा हर्षवर्धन, तो दर 4 वर्षांनी प्रयागला मेळावा भरवायचा आणि सारा सरकारी खजिना हा रिकामा करून टाकायचा, एवढं दान देऊन मोकळा व्हायचा तो एक राजा. शेवटी त्याला एका दानामध्ये आपल्या बहिणीकडून वस्त्र मागावं लागलं की मला वस्त्र दे म्हणून. एवढं त्यानं दान करून टाकलं. त्याच्या बहिणीचं राजश्री. त्या दान परंपरा अशा आहे की राजांनी सुद्धा त्या चालवल्या. अशोकानं तर कहरच केला, पराकोटीचं दान अशोकानं केलं. एवढं धम्मकार्य केलं, एवढं धम्मकार्य केलं. आपल्या संपत्तीचा वापर इतका न्यायानं केला की प्रत्येक माणसाला सुख मिळालं पाहिजे, प्रजा सुखीच झाली पाहिजे, हे त्याचं ध्येय होतं. आणि तो राजा अशोकाचा आदर्श हा धम्मराज्याचा आदर्श आहे. आणि बाबासाहेबांना देशामध्ये धम्मराज्य स्थापन करायचं होतं, याच ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. बौद्धांना खबर बात नाही की या देशामध्ये आपल्याला धम्मराज्य स्थापन करायचं आहे म्हणून. सी द फन. बोलताना काय फक्त भडभडा बोलतील वाटेल ते, पण तो हा विचार आजही बौद्धांच्या डोक्यामध्ये नाही की आम्हाला या देशामध्ये धम्मराज्य स्थापन करायचं आहे, बुद्ध धम्माच्या तत्वाप्रमाणे हा देश चालला पाहिजे, हे काम आम्हाला इथे करायचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला अशोकाच्या मार्गावरती जायला सांगितलं, धम्म विजय करायला सांगितलेला आहे, भारत बौद्धमय करायला सांगितलेला आहे.
विनाकारण होणार नाही. त्यासाठी एवढं दातृत्व अंगी असावं लागतं, एवढं त्याग करण्याचं मोठेपण अंगी असावं लागतं, सत्यासाठी झटण्याची एवढी प्रखर ताकदपणामध्ये असावी लागते. आणि ही ताकद बाबासाहेबांना भारत बौद्धमय करून निर्माण करायची होती, माणसामध्ये निर्माण करायची होती. बौद्धांना खबर बात नाही त्याची, ध्यानीमणीसुद्धा नाही. हे विषय बोलण्यासारखे राहिले नाही, तितके वाईट झालेले आहेत. त्यामुळं बाबासाहेबांना अभिप्रेत कार्य या देशामध्ये कोणीही करत नाही असा माझा दावा आहे. सारी माणसं हुकलेली आहेत, सारी चुकलेली आहेत, सारी नको त्या मार्गाने चाललेली आहेत. फक्त तोंडामध्ये बाबासाहेबांचं नाव आहे, बाकी करण्यामध्ये त्यांच्या नेमकं उलट आहे. दान भावना नाही. तर दुसऱ्याला देण्यात समाधान मागेल. इंग्लिशमध्ये म्हणतात शेअरिंग. आपण शेअर केलं पाहिजे, आपला आनंद शेअर केला पाहिजे. आपली काय असेल पुंजी संपत्ती शेअर करण्यामध्ये आनंद मानला पाहिजे. त्यामुळे शेअरिंग हे जीवनाचं फार महत्त्वाचं प्रश्न. पण मी आणि माझं देणारच नाही ही भावना असता कामा नये. आणि आज कसं आहे, मी आणि माझं, जितकं मिळेल ते सारं माझं. जुना एखादा घरामधला खिळा मनुष्य जपून ठेवतो कशामध्ये तरी, का तर पुढे लागेल म्हणून स्टोअर करत ठेवतो. फक्त विचारलं कधी लागेल, कधीतरी लागेल. अरे पण तेव्हा मिळेल ना नवीन एखादा, का मिळणारच नाही. हा तुझा जुना आहे तो गंजूनही जाईल, तो निरुपयोगी होईल, त्याचा काही फायदा व्हायचा नाही, तरी आपलं जपून ठेवतो. ह्या प्रथा अतिशय चुकीच्या. त्या युरोपमध्ये काही गोष्टी फार चांगल्या घडतात. युरोपियन लोकांची नीतिमत्ता या दृष्टीनं फार चांगली आहे असं मला वाटतं. ते देण्यामध्ये आनंद मानतात. कुठलाही मुलगा किंवा मुलगी नव्यानं नोकरीला लागली की चॅरिटीचं काम करणाऱ्या संस्थेला स्वतःहून दर महिन्याला दान देतात. योग्य काम करणाऱ्यांना वाटेल त्यांना दान देत नाहीत. चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीजला स्वतःहून दर महिन्याला दान देतात. आपल्याकडे ती नियतच नाही अजिबात. बाबासाहेबांनी म्हटलं धम्मकार्याला 20वा भाग द्या, आम्ही 1 पैसा देत नाही, तर 20वा भागाची गोष्ट दूरच नाही का. ज्याला 1 लाख रुपये पगार आहे त्याने किती दिले पाहिजेत 20वा भाग म्हणजे? देतात का कधी? किती जीवावरती यायचं काही दान द्यायचं म्हटल्यावरती. आहे ना परिस्थिती. आणि हे या नागपुरामध्ये लखोपती कमी आहेत का? कमी आहेत? मी नाही म्हटलं म्हणजे 1 लाखामध्ये 20वा भाग किती होतो? 5,000 होतो ना. दर महिन्याला 5,000 देणारे आहेत का विचारा बरे. कोणी लाखाचा पगार घेत असेल त्यांना. व 5,000 रुपये तू धम्मासाठी दान करतो का? नाही करत. नागपूरमध्ये कसे 5,000 लोक तरी असतीलच. 5,000 गुणिले हे 5,000 किती झाले? अब 5,000 नाही 1,000 तरी असतील. 5,000 गुणिले 1,000 किती झाले? 50 लाख रुपये. तुम्ही 50 लाखच ना. एका महिन्यात हा समाज 50 लाख रुपये गोळा करतो. दीक्षाभूमीसारख्या 10 दीक्षाभूमी त्याने आजपर्यंत निर्माण केल्या असत्या. कुठे आहात तुम्ही? त्यामुळे उगीजातच्या बौद्धांनी फार मोठं तोंड करून नको ते बोलू नये आणि आम्ही बाबासाहेबांचं काम करतो असं मुळीच म्हणू नये. एक सेमिनरी स्थापन करता आली नाही शहरामध्ये. सेमिनरीची एक इमारत बांधता आली नाही शहरामध्ये. कसले बौद्ध तुम्ही असं मला म्हणावं वाटतं. अशी परिस्थिती आलेली आहे की आम्ही खरंच दान द्यायला शिकलेलो नाही. आम्ही खरंच बाबासाहेबांचं ऐकलेलं नाही. आम्ही खरंच त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला नाही. व्यक्ती म्हणून आपलं हे पौरुषत्व आहे. व्यक्ती म्हणून आपली उंची आहे. ह्या उंचीकडे बघून बाकीचे लोक नतमस्तक झाले पाहिजेत. ही बौद्धांची ताकद आहे. आणि ती ताकद बौद्ध म्हणून आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केलेला नाही. हे सर्वात मोठं दुःख आहे. ठीक
ठीक आहे. शेवटचा मुद्दा आहे 7वा. आयुष्यभर शांत राहील. क्रोध उत्पन्न झालाच तर त्याचा तत्काळ निरोध करेल. रागापासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल. आणि आपल्याकडे रागाशिवाय दुसरं काही नसतं. शांत राहणं कसं शक्य आहे? तिथं शिक्षा मोठी. म्हणून बुद्धाचा धम्म असेल शांतीचा, पण आम्हाला शांती नको अजिबात. आम्हाला चकाट्या पिटायला पाहिजे, आम्हाला वाद घालायला पाहिजे, आम्हाला करमणूक करायला पाहिजे, रेडिओ टी व्ही सारं जवळ पाहिजे. आणि ते काही नसेल तर मोबाईल्स आहेत, मान तुटली तरी चालेल, पण त्याच्यावरती नजर काही काढायची नाही. आम्ही याच्यामध्ये अडकलेलो आहोत. शांतीशी आमचा संबंध राहिलेला नाही. थोडक्यामध्ये सुखी आणि पवित्र जीवन जगण्यासाठी जे करायला पाहिजे ते आम्ही आजही शिकत नाही. ते शिकवलं जात नाही. ते संस्कार तरुण पिढीवरती केले जात नाहीत. एवढं आमचं मागासलेपण आहे. आणि ते संस्कार होण्यासाठी योग्य प्रकारच्या प्रशिक्षणाची, सेमिनरीची गरज आहे. दीक्षाभूमी सर्वात मोठी सेमिनरी व्हायला पाहिजे होती, पण तिथे काय चाललं आहे ते आपण बघतो आणि त्याची कोणाला काहीही किंमत वाटत नाही. काही घेण्यात येणं वाटत नाही. इतकी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोणतं बाबासाहेबांचं काम केलं तुम्ही? भारत बौद्ध होण्याचं कार्य ह्या दीक्षाभूमीवरती व्हायला पाहिजे होतं. प्रमुख केंद्र व्हायला पाहिजे होतं. ते का केलं नाही? आजही करण्याची नियत नाही. हे काय आहे? बौद्ध म्हणून आपण जागे असल्याचा पुरावा आहे? बौद्ध म्हणून आपल्याला काही कळतं त्याचा पुरावा आहे? बौद्ध म्हणून आपण काही चांगला संकल्प केला आहे त्याचा पुरावा आहे? कसलाच पुरावा नाही. आम्ही बौद्ध असलो काय नसलो काय सारं शून्य आहे आमच्या दृष्टीनं, असं म्हणण्याची वेळ झालेली आहे. म्हणून बाबासाहेबांचा ग्रंथ किती क्रांतिकारक आहे तो पहा. एक एक सूत्र, एक एक पॅराग्राफ जरी कुठे आपण कृतीमध्ये आणायला सुरुवात केली त्या देशामध्ये समग्र क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. ही क्रांतीची सूत्र याच्यामध्ये आहे. धकधकते अंगार आहे त्याच्यामध्ये, पण ते आम्ही पाहायलासुद्धा तयार नाही, शिकायला तयार नाही, कृतीमध्ये आणायला तयार नाहीत. ही आपली कमजोरी आहे. आणि सर्वच काळामध्ये माणसाची कमजोरी राहिलेली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी जितका प्रचार होईल, जितकं समजावून सांगितलं जाईल, जितकं माणसाच्या मनात भरलं जाईल तेवढं करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी सक्षम प्रचारक घडवण्याची गरज आहे. कोणी प्रचार करून चालत नाही. इकडची तिकडची माहिती दिली बुद्ध धर्माची की झाला प्रचार असं समजू नये. आणि हे करणारे खूप लोक पाहतो मी जगामध्ये, परंतु नेमका धम्म काय तो समजावून सांगणारी माणसं जवळजवळ नाहीतच. ही कमजोरी आहे. आणि त्यासाठी सेमिनरीची गरज आहे, प्रचारकांची गरज आहे. आणि माणसापर्यंत पोहोचून त्यांच्या जीवनाला या पद्धतीनं गती द्यायची, दिशा द्यायची, हे कार्य करण्याची गरज आहे. आणि ते खरं धम्मकार्य आहे असं आपण समजलं पाहिजे. तर हा शुभ संकल्प आपण करावा. पहिला संकल्प, आयुष्यभर मातापित्यांचं परिपालन करेल, कुळातील कुलपतीचा आदर करेन, माझी वाणी सदैव मृदू राहील, कोणासंबंधी वाईट बोलणार नाही, स्वार्थाचा कलंक पक्षाळून म्हणजे स्वार्थ बाजूला सारून मी अंतःकरण स्वच्छ करून औदार्यानं शुद्ध असताना दान करण्यात आनंद माहीन. आपल्याला जे लाभलेलं आहे त्यामध्ये इतरांना सामावून घेईल आणि त्या सामावून घेण्यात समाधान मानेल. आयुष्यभर शांत राहील. क्रोध उत्पन्न झाला तर त्याचा तत्काळ मी निरोध करेल. असे हे 7 संकल्प भिक्खूंनो, असे हे 7 प्रकारचे संकल्प आहेत जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल. असं आपण इथेच थांबूया. जय भीम. आपण सर्व सुखी आणि पवित्र व्हावं ही इच्छा, आपण सर्वच सुखी आणि पवित्र व्हावं या दृष्टीनं प्रयत्न करावेत ही सदिच्छा.